नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, जिल्हा परिषद भरतीचा निकाल जाहीर झाला होता. एकूण 5 वर्गांचा निकाल हा जाहीर झाला होता. त्यामध्ये आरोग्य परीक्षक, विस्तार अधिकारी कृषी, विस्तार अधिकारी सांख्यिकी, वरिष्ठ सहाय्यक लेखा, रिंगण दोरखंडवाला, त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदांचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर आता जिल्हा परिषदने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी सुरुवात केली आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे वेळापत्रक पण प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद जळगाव जे आहे, जिल्हा परिषद जळगावने आपल्या 3 पदांचे जे आहे वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी कृषी, वरिष्ठ सहाय्यक लेखा या 3 पदांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतरनं त्यांनी आदेश पण सांगितलेला आहे. त्यानंतरनं प्रतीक्षाधीन यादी पण त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तात्पुरती निवड यादी पण प्रसिद्ध केली आहे. तुम्ही ते पाहू शकता. आरोग्य सेवक पर्यवेक्षक हे त्यांनी यादी दिली आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता त्यांनी आदेश आहे आणि त्यानंतर विषय असा आहे की जिल्हा परिषद सर्व सेवा पदभरती परीक्षा 2023 कागदपत्रे पडताळणीकरिता दिनांक 14/2/2024 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याबाबत त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि त्यानंतरनं त्यांनी असे म्हणले आहे की उपरोक्त विषयान्वये जिल्हा परिषद सर्व सेवा पदभरती परीक्षा 2023च्या अनुषंगाने विचाराधीन उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षाधीन यादी जिल्हा परिषद जळगावच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. 2/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि उमेदवाराचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तपासणीकरिता दिनांक 14/2/2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद जळगाव येथे करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, तुमचं ठिकाण जे असणार आहे झेडपी जळगाव असणार आहे. तुम्हाला 14 तारखेला जायचं आहे, 14 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता. त्यामध्ये तुम्हाला तुमचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक जे डॉक्युमेंट आहेत, त्यांनी ज्या जाहिरातीमध्ये नमूद केले होते, ते तुम्हाला डॉक्युमेंट तिथे न्यायचे आहेत. आरोग्य परीक्षक असेल, त्यानंतर अजून 2 पदे आहेत झेडपी जळगावचे, त्याचे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं करण्यात येणार आहे. आणि उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तऐवज तसेच जाहिरातीत नमूद अन 19 प्रमाणे आवश्यक कागदपत्रे त्यांची एक प्रत साक्षांकित सह दिनांक 14/2/2024 रोजी सकाळी 11 वाजता झेडपी जळगाव येथे न चुकता उपस्थित राहावे असे त्यांनी सांगितलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायच्या वेळेस तुम्हाला जे मूळ कागदपत्रे आहे त्याची झेरॉक्स कॉपी आणि त्या झेरॉक्स कॉपीवरती तुम्हाला एक सही करायची आहे, साक्षांकन करायचं आहे आणि ती तुम्हाला तिथे सबमिट करायचं आहे. त्यानंतरनं 14/2/2024 रोजी सकाळी 11 वाजता कागदपत्रे दस्तावेज पडताळणीकरिता गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांनी निवड प्रक्रियेसंबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची नोंद घेण्यात यावी असे त्यांनी सांगितलेले आहे. त्यानंतरनं इथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सही आहे. हा जो आदेश आहे याच्यामध्ये प्रति येथे उमेदवाराचं नाव असतं. ते उमेदवाराचं नाव तुम्हाला ईमेल आयडी किंवा पोस्टाने ही आदेश पाठवण्यात येत असतो, ज्यांचं नाव आलेलं आहे प्रतीक्षा यादीमध्ये. ही तात्पुरती निवड यादी त्यांनी आदेशाच्या शेवटी लावलेली आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता संवर्ग आरोग्य पर्यवेक्षक यामध्ये जाहिरातीनुसार एकूण रिक्त पदे किती आहेत आणि त्या रिक्त पदानुसार त्यांनी ते एकूण रिक्त पदे आणि त्यानंतरनं 2 कॅटेगरी त्यांनी जे सांगितलेले आहेत. त्या कॅटेगरीमध्ये 1 उमेदवार, एकूण 2 उमेदवार असे मिळून आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी तात्पुरती उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये उमेदवाराचं नाव त्यांनी सांगितलेलं आहे. निवड यादी व प्रतीक्षाधीन यादी आत्ता प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतरनं त्यांनी जे टीप दिली आहे, उपरोक्त उमेदवारांसाठी पदासाठी आवश्यक कागदपत्र पडताळणीचे अधीन सदर तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात येत असून कागदपत्रे पडताळणीनंतरनं अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतरनं त्यांनी जे सही दिलेली आहे तुम्ही पाहू शकता. शिक्षणकर्ता ही तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि वेटिंग लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतरनं कागदपत्र पडताळणीनंतरनं अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल प्रत्येक झेडपीच्या वेबसाईटवरती. तर मित्रांनो, ही झेडपी जळगावची वेबसाईट आहे. यावरती तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरनं अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मित्रांनो, आचारसंहिता असल्यामुळे ही जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते वेळापत्रक प्रसिद्ध होण्याची सुरुवात प्रत्येक झेडपीने केलेली आहे. लवकरात लवकर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम लवकरात लवकर करण्यात येईल. आचारसंहितेच्या आधी करण्यात येईल. मित्रांनो, ही माहिती होती तात्पुरती निवड व प्रतीक्षाधीन यादीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.